नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एस टी मराठी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की जे आपली कंडक्टरकडे जे ATM मशीन राहते, ज्याच्यातून आम्ही तुम्हाला तिकीट देत असतो, त्या तिकीटमध्ये आता काहीतरी नवीन अपडेट करण्यात आलं आहे। म्हणजे नवीन अपडेट म्हणजे असं आहे की अगोदर आता आम्ही बुकिंग जेव्हा करत असतो तेव्हा अगोदर जे कार्ड आमच्याकडे जे तिकीटचं मशीन होतं त्याच्यामध्ये फक्त 2 ऑप्शन होते। एक कॅश पे म्हणजे कॅश पे आणि एक UPI पे असे 2 ऑप्शन त्या मशीनमध्ये आम्हाला शो करत होते। तर मित्रांनो, आता ह्या काही दिवसामध्ये समजा या 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये एक नवीन अपडेट आलेलं आहे, ते म्हणजे NCMचे कार्ड। NCMचे कार्ड म्हणजे तुम्ही अर्थात समजू शकता की जर का ते कार्डची जर का कॉलम आपल्या मशीनमध्ये ऑलरेडी येऊन गेला आहे, म्हणजे ते कार्ड आपल्याला थोड्याच दिवसामध्ये लागू होणार आहे। तर ते किती दिवसामध्ये आणि केव्हा आणि कधीपासून लागू होणार आहे मी तुम्हाला पुढे याच्यामध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव आहे सागर वाघ, मी मलकापूरला चालक तथा वाहक म्हणून काम करत आहे। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जेही मी माहिती तुम्हाला देतो, भलेही माझा व्हिडिओ थोडासा लंबा होतो पण मी तुम्हाला ते पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो। आणि कदाचित मी यूट्यूबवर नवीन असल्यामुळे मला संपूर्ण माहिती तुम्हाला देता येत नाही एका व्हिडिओमधून, म्हणून मी तुम्हाला जसं तुमच्या फायद्याची जसं तुम्हाला वाटेल तशी मी माहिती तुम्हाला देत असतो। तर मित्रांनो ठीक आहे, मी तुम्हाला आता पुढची माहिती अशी देणार आहे की आपल्या जे NCMचे कार्ड आहे, ह्या कार्डच्या विषयी किती आता नोंदणी आता भरपूर प्रकारे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी याचे अधिकृत एजंट आपण STने नेमून दिलेले आहेत आणि काहीतरी डेपोच्या ठिकाणी पण आपल्याला हे एजंट आपल्याला बघायला भेटत आहे आणि काही ठिकाणी इतर ठिकाणी पण म्हणजे डेपो सोडून व्यतिरिक्त ठिकाणी पण तुम्हाला हे एजंट बघायला भेटत आहे। तर अजून पण बऱ्याचशा लोकांना हे कार्ड नेमकं काढायचं कसं हे अजून पण माहिती नाही। तर मी परत एक वेळा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की तुमच्याकडे आधार कार्ड तुमचं घेऊन जायचं तिथं जिथं तुम्ही एजंट असाल। आता काही काही लोकांना एजंट कुठे आहे ते पण मालूम नाही। आता बरेचसे लोक व्हिडिओमध्ये आपल्याला म्हणतात की ते एजंट कुठं भेटेल, तर तुम्ही कुठं पण ज्या ठिकाणून तुम्ही आहेत आता त्या ठिकाणी कुठं पण तुम्ही चौकशी करा, तुम्हाला 100% तुमच्या 5-10 किलोमीटरच्या अंतमध्ये एक तरी एजंट तुम्हाला किमान भेटेल। कारण की ST महामंडळाने आता भरपूर असे एजंट नेमून दिलेले आहेत आणि त्यांचे कामं आता खेड्यापाड्यावर जाऊन सुद्धा चालू आहे। तर मित्रांनो, ह्या कार्डचे फक्त तुम्हाला 200 रुपये द्यायचे आहे। 200 रुपयाच्या वर याला एकही रुपया लागत नाही। तुम्ही खेड्या ठिकाणी काढा किंवा शहरा ठिकाणी काढा किंवा तुम्ही कुठं पण काढा, एकही रुपया वरती लागत नाही। तुम्ही फक्त 199 रुपये दिले पाहिजे ते कार्ड काढण्याला। तर ठीक आहे, कोणी एखादी वेळा चार्ज करत असेल तर तो येण्या जाण्याचं भाडं म्हणून चार्ज करायचं तर ठीक आहे, पण 200 रुपयाला लागणार आहेत। तर मित्रांनो, आपल्या जे मशीनमध्ये आहे आता हे जे कॉलम आला आहे म्हणजे अर्थात की आपलं हे आता म्हणजे लवकरच हे लागू होणार आहे। कारण की आता बऱ्यापैकी नोंदणी पण होऊन गेलं आहे आणि काही लोकांचे जे यांचे आपलं जे सिनियर सिटीजन आहे, म्हातारे लोक आहेत, त्यांचं आता वय झालेलं आहे खूप सारं, त्यांच्या बोटावरचे ठसे उमटत नाही। तर त्यांचं असं म्हणणं आहे की बा आमचे बोटाचे ठसे अजून याला येत नाही, अंगठ्याचे येत नाही। तर हा बऱ्याचशा वेळाचा प्रॉब्लेम होतो, सगळ्या ठिकाणी होतो, पण काय आहे माहिती आहे का, या प्रॉब्लेम तिथं जिथं तुम्ही ते ठसे उमटत आहे तिथंच सॉल्व्ह होणार आहे, फक्त त्याला थोडासा वेळ लागतो। तर तुमचे जर का ठसे येत नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी जा की जिथं जास्त गडबड नसेल, म्हणजे जिथं रिलॅक्समध्ये तुम्हाला तुमचे ठसे उमटवता येतील। तुम्ही तुमचे 5ही बोटं ट्राय करा। एखादी वेळा काय होतं माहिती आहे का, एखादी एजंट गडबडमध्ये असतो, गडबडमध्ये असल्यामुळे तो तुमचे ठसे घ्यायला बघतो, पण ते ठसे तुमचे येत नसल्यामुळे त्याला जास्त म्हणजे बाकीचे कस्टमर पण त्याचे उभे असतात, म्हणजे मागे लाईनमध्ये वेटिंगमध्ये असतात, तर ते तुम्हाला इतका वेळ प्रॉपर तिथे देऊ शकत नाही की बा तुमचे 20-25 मिनटं तुमचे लागले तरी ते तुम्हाला वेळ देतील असं होऊ शकणार नाही। कारण की त्यांना मागचे पण लोक घ्यायचे असतात, म्हणून ते तुम्हाला लवकर तुमचे थंब नाही आले की ते तुम्हाला म्हणतात की तुम्ही तुमचे थंब येत नाही, तुम्ही बाजूला सरका, म्हणजे जेणेकरून त्यांना मागचे पण लोक घ्यायचे असतात। तर तुम्ही अशा ठिकाणी जा जिथं तुम्हाला समोरचा जो एजंट असेल तो तुम्हाला 100% टाईम देऊ शकेल, म्हणजे तुमच्यासाठी 20-25 मिनटं तो टाईम काढू शकेल। म्हणजे ज्याच्याकडे जास्त कस्टमर नसतील, ज्याचे थंब येत नसेल, तसं त्यांनी त्यांच्याकडे जाऊन ते काढा, म्हणजे तिथं तुम्हाला तो व्यवस्थित थंब देईल, त्याला घासायला सांगेल काही डोक्याला घासायला सांगेल। असे बरेचसे मी माझ्या आईला घेऊन जायचो, तर तेव्हा पण त्याचे येत नव्हते, तेव्हा डोक्याला घासायचं काही हे करायचं, तेव्हा ते थोड्या टायमाने येऊन जायचे। तर तुम्ही हे ठशाबद्दलचा तुम्ही जो तुमचा गैरसमज आहे की आमचे ठसेच येत नाही, तर हा तुम्ही दूर करून तुम्ही जिथं गर्दी नाही, ज्या एजंटकडे जास्त गर्दी नाही त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचे थंब देऊन तुमचं हे कार्ड तुम्ही काढू शकता। आता जे आपले दिव्यांग आहे, दिव्यांग आणि जे इतर सवलती, म्हणजे आता जे आपण सवलत देतोय, आता जे NCMचे कार्ड बनणं आहे ते सगळ्यात जास्त प्रामुख्याने महिलांसाठी, सिनियर सिटीजन आणि अमृतसाठी यांच्यासाठी हे कॉलम उघडे। पण जे बाकीचे जे सुविधा आहे, म्हणजे जे बाकीचे सवलती आहे, यांचे कॉलम अजून ज्या एजंट आहे त्यांच्याकडच्या एजंटच्या जे मशीन असते त्या मशीनमध्ये अजूनही ते आलेले नाही आहे, म्हणजे ते कॉलम अजून उपलब्ध झालेले नाही आहे। तर त्याच्या कारणाने दिव्यांग असू द्या
किंवा कुठलंही जे ह्या तिघांव्यतिरिक्त कोणतीही तुम्ही जर का सवलत घेत असाल तर त्यांचा अजून कुठल्याही प्रकारचा कॉलम तिथं उपलब्ध झालेला नाही आहे. पण मग लवकरात लवकर एस टी ते आपल्याला ते कॉलम उपलब्ध करून देणार आहे. तर ज्यांचे कार्डासाठी म्हणजे जे दिव्यांग लोक किंवा कोणते इतर फॅसिलिटीवाले सुविधावाले लोक तिथे जाऊन जर का वापस येत असेल तर त्यांनी अजिबात चिंता करू नका. त्यांना थोड्या दिवसामध्ये एस टी महामंडळ त्याच्यामध्ये नवीन अपडेट आणून त्यांचं कार्ड पण त्यांना. आता आपल्या ह्या मशीनमध्ये हे जे ऑप्शन आलं आहे NCMC कार्ड, मग आता काही लोकांचं असं विचारणा झाली बा की आता हे कार्ड आता लागू होईल का बा. आता जर काय हे आता आपल्या मशीनमध्ये ते कार्ड तुम्ही वापरू शकता. ते कार्ड आता जे NCMC कार्ड आता बरोबर म्हणजे जे कार्ड काढून पण लोक त्यांना वापरू शकत नव्हते, कारण की मशीनमध्ये अजून त्याचं कुठल्याही प्रकारचं जे आपली ATI मशीन आहे ETI मशीन आहे त्या मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचा तो अजून आपल्याला NCMCचं तिकीट कार्डचं आपल्याला कुठेही ऑप्शन आलं नव्हतं. तर आत्ता ह्या आपल्या ज्या मशीन आहे तिच्यामध्ये आपल्या NCMC कार्डचं ऑप्शन आलेलं आहे. आणि ऑप्शन आलेलं आहे तर तिच्यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट अशी आहे मित्रांनो की आता बरंचसं असं झालं होतं की बा आता याचे रिचार्ज कुठं करणार आणि मग कुठं ते एजंटकडून जाणार आणि कोण त्याच्यामध्ये रिचार्ज करणार. आता असं राहिलेलं नाही आहे. आपल्या याच्यामध्येच आता तुम्ही म्हणजे स्वतः कंडक्टर तुमच्या कार्डला रिचार्ज करून देणार आहे. आपल्या चालू रनिंगमध्ये सुद्धा चालू बसमध्ये सुद्धा तुम्हाला कार्डमध्ये बॅलन्स करता येणार आहे. म्हणजे एखाद्या वेळेचं बॅलन्स संपलं आणि तो बसमध्ये असला तर तो म्हणेल की मी आता कुठं जाऊ, कुठून तिकीट रिचार्ज करू आणि कधी तिकीट काढू. तर असं नाही आहे. आता तुम्हाला आपल्या बसमधूनच तुमच्या आपल्या ATI मशीनमधूनच तुम्हाला तुमचं बॅलन्स तुम्हाला करता येईल. म्हणजे तुमच्या जे कार्ड आहे NCMC कार्ड त्याच्यामध्ये तुम्हाला रिचार्ज करता येईल. म्हणजे आपला जो QR होता आपण अगोदर तुम्हाला माहिती आहे का, आपण जो QR तुम्हाला द्यायचं त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट पैसे मारून तिकीट काढायचं. तसंच तुम्हाला एक QR येईल, त्या क्यूआरवरून तुम्ही स्कॅन करणार, तो स्कॅन करून तुमच्या NCMC कार्डमध्ये ते बॅलन्स होईल आणि ते तिकीट त्याच्यामधून आपण ते तिकीट काढणार NCMC कार्डमधून. तर काही लोकांचं म्हणणं असं पडेल आता की मग जर काही कार्ड स्कॅन करून जर काही NCMCमध्ये रिचार्ज करायपेक्षा डायरेक्ट UPIने पेमेंट केलं तर मग काय वाईट आहे. साहजिक विषय आहे मित्रांनो. पण विषय काय माहिती आहे का, आता बऱ्याचशा वेळा आपण बसमध्ये प्रवास करत असताना असं होतं की एखाद्या प्रवाशाचे जे आपण स्कॅनरवरून तिकीट काढायचा प्रयत्न करतो तर तेव्हा त्याच्या जो मोबाईल असतो UPI असतं, फोनपे असतं, गुगल पे असतं, कुठलंही त्याचं हे असतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शनवालं ॲप, तिच्यामधून पैसे कट होऊन ते मशीनमध्ये जात होते पण त्याला तिकीट प्रिंट येत नव्हतं. म्हणजे त्याचे पैसे अटकून राहायचे तिथं आणि त्याला नाईलाजाने दुसरं तिकीट घ्यावं लागायचं आपल्या प्रवासादरम्यान. तर आता जे तुम्ही जे NCMC कार्ड तुम्ही जे हे करणार हे पूर्णपणे ऑफलाईनसारखं काम करतं. म्हणजे याला नेटवर्क असू द्या नसू द्या काही घेणं देणं नाही. त्याचं कार्ड टाकलं, पैसे कटले म्हणजे तुमचं तिकीट त्याच क्षणी समोर येणार आहे. UPIचं तसं नव्हतं. UPIचं पैसे कटल्यावर सुद्धा तुमचं तिकीट येईल का नाही येईल याचा भरोसा नव्हता, कारण की गाडी चालू रनिंगमध्ये असते मित्रांनो, जंगलाचा भाग असतो, कोण्या ठिकाणी नेटवर्क नसतं, कोण्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नसतं. तर याच्या कारणामुळे ते तिकीट अटकून जात होतं. आता जे NCMC कार्डमध्ये जे आपलं जे रिचार्ज तुम्ही केलं आता ते तुम्हाला ताबडतोब म्हणजे जसं तुम्ही NCMC कार्डमध्ये जे रिचार्ज तुम्ही केलं की नाही त्याच्यामध्ये कार्ड टाकलं मशीनमध्ये की तुम्हाला ताबडतोब तिकीट भेटणार आहे. तर तुम्हाला हे पेमेंट अटकलं किंवा ते तुम्हाला 72 घंट्यांनी रिफंड येईल, 24 तासांनी रिफंड येईल, कोणाला येत होतं कोणाला नाही येत होतं ते काय माहिती. पण बरेचसे असे आपले जे प्रवासी होते त्यांचं असं म्हणणं होतं की बा आम्हाला ते पैसे आलेच नाही, मागचे पैसे आलेच नाही, ते इकडले पैसे ते गेलेच नाही. तर काय होतं हे जे ट्रान्झॅक्शन जे अगोदर अडचणी यायच्या हे कार्डमुळे ते आता येणार नाही. आता तुम्हाला बिंदास तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेही जंगलाच्या भागात सुद्धा तुम्ही याचं जर का ट्राय केलं तर तुम्हाला तुमचं तिकीट लागेच क्षणातच भेटणार आहे. तर याचा मित्रांनो हा एक फायदा आहे. आणि दुसरा म्हणजे आपलं जे आता कुठल्याही सवलती आता ज्या सवलती या कार्डवर येणार आहे त्या डायरेक्ट आपल्याला डिजिटलद्वारे आपल्या गव्हर्नमेंटला तो डाटा जाणार आहे. त्या डाटा गेल्यानंतर आपल्या ज्या चोरी व्हायच्या म्हणजे ज्या फ्रॉड व्हायचं, दिव्यांगवाले नसून दिव्यांगचे कार्ड काढायचे, एखादी कोणी आजारी नसून, म्हणजे हे सगळ्या ज्या स्कीम होत्या ह्या स्कीम आता फक्त जो जेन्युइन माणूस आहे म्हणजे जे खरोखर त्याचं लाभार्थी आहे हे त्यालाच भेटणार आहे. आणि याचा एक चांगला ते गोष्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला सांगण्याची अशीच की मला बरेचसे असे कमेंट आल्या किंवा मला चालू आपल्या प्रवाशांनी पण बसमध्ये विचारलं की साहेब अशाने असं काय होणार आहे. तर ज्याचे ठसे येत नाही त्यांनी पण जे शांततेचं ठिकाण आहे तिथे जाऊन त्याचे ठसे देऊन तुम्ही तुमचं काम करून घेऊ शकता. तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला छोटीशी माहिती कशी आवडली मला नक्की सांगा. तुम्हाला आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला असेच पुढचे व्हिडिओ खऱ्या माहितीवर मी तुमच्यासमोर सादर करेन. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.